नमस्कार मित्रांनो, आता आपण SC मिल्क ॲनालायझर याचं क्लिनिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचं क्लिनिंग आहे. याचे दोन भाग होतील. हा एक भाग असेल हा ऑटोमॅटिक क्लिनिंग असेल आणि पुढचा भाग आहे तो मॅन्युअल क्लिनिंग असेल. तर ऑटोमॅटिक क्लिनिंग मशीनमध्ये कसं होतं, तर सुरुवातीला मशीन ऑन ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये हा जो एअर बुश आहे हा पॅक असतो, आहे असा प्लेन असतो. ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा एक बिकर लावतो. क्लिनिंग करताना क्लीन हा एक बटन आहे, याला प्रेस केल्यानंतर हा क्लिनिंग रिन्स आहे. ह्या क्लिनिंग रिन्समध्ये ज्यावेळी तुम्ही स्टार कराल तर 7 टाइम हे इन आउट पाणी करेल आणि क्लीन करेल. हे दोन दुधाच्या मध्ये जास्त वेळ गॅप असेल तर त्यावेळी हे क्लिनिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला. जसं की आता हे 7 वेळा केलं तर हे इन आउट होते. हे आता 7 तसं 6 आणि हे शेवटचं लास्ट क्लिनिंग 7 मधलं. तर हे क्लिनिंग झाल्यानंतर अशा मोडमध्ये येतं. आता हे झालं दोन दुधामध्ये जर गॅप जास्त पडणार असेल तर अशा पद्धतीनं क्लीन करायचं. बरं, आता रेग्युलर क्लिनिंगला गेल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला असं अप ॲरो बटन प्रेस करायचं आहे. मेन्यू बटन प्रेस केल्यानंतर डेली क्लिनिंग, हे डेली क्लिनिंग आहे ते आपण डेली क्लिनिंग वापरतो ह्याच्याबरोबर करायचं आहे. तर डेली क्लिनिंगला स्टार बटन करून एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला दिसतं डेली क्लीन वॉटर. 3 पैकी पहिला भाग चालू आहे. प्रेस स्टार. तुम्हाला इथं पाण्याचा एक स्वच्छ पाण्याचा बिकर भरून घ्यायचा आहे, तो मशीनला अपलोड करायचा आहे आणि स्टार बटन दाबायचं. ह्याच्यामध्ये काय होतं, हे पाणी 3 वेळा इन आउट होतं आणि हा पहिला टप्पा संपतो. हे 3 मध्ये हे एक झालं. पुन्हा तुम्हाला हे पाणी वतून द्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये दुधाचा असतो. हे स्वच्छ पाणी आहे, इथं दूध लावलेलं नाही मशीनला म्हणून हे क्लीन दिसतं तुम्हाला. पण तुम्हाला काय करायचं, हे दूधयुक्त पाणी झालेलं असतं हे तुम्हाला वतून द्यायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाणी लावून घ्यायचं आहे मशीनला. पुन्हा नव्याने पुन्हा त्याला प्रेस बटन एकदा प्रेस करायचं. हे झालं. आता तिसऱ्या वेळीला पाणी, पुन्हा अशा वेळी तुम्हाला पुन्हा हे पाणी बदलायचं आहे, दुसरं स्वच्छ पाणी लावायचं आहे, त्याला पुन्हा दुसरं पाणी लावून घ्यायचं आहे मशीनला आणि पुन्हा स्टार बटन प्रेस करायचं. आणि हे जेव्हा पाण्याचं क्लीन होऊन जाते तर तेव्हा 3 पाणी झाल्यानंतर मशीन तुम्ही प्रॉपर बघा. डेली क्लीन मध्ये अल्कलाइन मागतं. अल्कलाइन म्हणजे काय, जेव्हा आपण ह्याच्यातून मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं कसं सोल्युशन बनवायचं, तर त्या सोल्युशन बनवलेल्या बॉटलमधलं एक बिकर सोल्युशन्स घ्यायचं आहे ते ह्या टायमिंगला. म्हणजे आपण आता ह्यात पाणी घेतलंय, ह्याच्याऐवजी आपण काय घ्यायचं, ह्याचं जे बनवलेलं सोल्युशन घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे सोल्युशन ह्या मशीनला लावून घ्यायचं आहे. इथं 3 वेळा ते लावायचं आहे असं दाखवते मशीन. प्रेस स्टार करायचं आहे. मित्रांनो, आपण काय करणार आहे, हे सोल्युशन 3 वेळा बदलणार नाही. जसं पाणी बदललं तसं हे आपण 3 वेळा बदलणार नाही. आपण काय करणार आहे तेच सोल्युशन 3 वेळा लावून ठेवणार आहे. हे 2 दुसऱ्यांदा पुन्हा मी लावतोय, पण सोल्युशन आपण तेच ठेवणार आहे 3 वेळा. पुन्हा हे तिसऱ्यांदा येते 3 of 3 डेली अल्कलाइन. सेम आपण हे ठेवलंय, पुन्हा आपण सेमच 3 वेळा ठेवायचं आहे. हा आपल्याला बदलायचं नाहीये. हे आलं. 3 वेळा झाल्यानंतर हे सोल्युशन आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा नव्यानं आपण दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे स्वच्छ पाणी मी परत लावतो ह्याला आणि पुन्हा सेम पहिलं 3 वेळा पाणी, 3 वेळा सोल्युशन. आता तिसऱ्यांदा पुन्हा पाणी घेतोय, ते पण 3 वेळाचं आहे. हे 3 वेळा इन आउट करा. दुसऱ्यांदा विचारते तेव्हा हे पाणी तुम्हाला वतून द्यायचं आहे, पुन्हा नव्यानं दुसरं पाणी घ्यायचं आहे. पाणी ही प्रत्येक वेळी चेंज करायचं आहे. पुन्हा पाणी विचारते तिसऱ्यांदा, पुन्हा पाणी बदलायचं आहे आपल्याला. हे दुसरं पाणी लावायचं आहे आणि स्टार बटन प्रेस करायचं. आणि हे जेव्हा सर्व क्लिनिंग संपेल तर मशीन तुम्हाला मिल्क काऊ, मिल्क बफेलो जे चॅनल सेट केले तेच दिसेल. अशा पद्धतीनं याचं SC मिल्क ॲनालायझरचं SS बॉडी असेल, ABS बॉडी असेल, बॅटरी बॅकअपचं मशीन आहे, कॉम्बो मशीन आहे, सर्वांचं सेम क्लिनिंग असतं. आणि हे क्लिनिंग आपण म्हणतो ॲटो क्लिनिंग. हे ॲटो क्लिनिंगचा एक भाग झाला. ह्याचं क्लिनिंग तुमचं झाल्यानंतर लगेच भाग 2 म्हणजे मॅन्युअल क्लिनिंग ही तुम्हाला करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मॅन्युअल क्लिनिंग एक ऑप्शन पहा आणि त्या पद्धतीनं मॅन्युअल क्लिनिंग करा. धन्यवाद. थँक्यू.